वगैरे काही लावणार नाहीये, म्हणजे वेळ आहे मला सेटअप लावायला. फक्त हेच थोडा मेस क्रिएट करत आहे, दाखवेल फायनल झाल्यावर. लाइटिंग छान अशी लागली आहे माझ्या घरी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो माझ्या घरात तुम्ही एवढा मोठा पसारा पाहू शकता आणि माझी वणीमाऊ बघू शकता. वणीमाऊ आणि हे माझी मम्मी बोलत राहते गाईज. कोई बात नाही. तर मी माझ्या मस्त रूमचा न्यू लुक करणार आहे. तर तुम्ही आताच नाही दाखवणार आहे, तुम्हाला मी दाखवेल फायनल झाल्यावर. तो मैं आपको बाद में दिखाऊंगी, अभी तो प्रोसेस चालू है, बाद में मैं आपको दिखाऊंगी. तब तक के लिए आप ऐसे ही बने रहिए. तसे आजच्या आज नाही होणार आहे माझा स्टुडिओ, वेळ लागणार स्टुडिओ बनायला, कारण खूप काही गोष्टी अजून यायच्या आहे ज्या मी बोलावल्या आहे. सो तब तक के लिए आप लोग ऐसे ही बने रहिए. सो गाईज, आता वाजत आहे 11, 11:30, सॉरी 10:30, पावणे 11 झाले आहे. तर त्यांनी अर्धा वॉलपेपर लावला आणि तो चालला गेला घरी, कारण त्याच्या घरचे बिचारे थांबले होते त्याच्यासाठी. तर मला पण भूक लागली आहे. बघू शकता तुम्ही, कॅमेरा एकोडा तिकोडा पकडला. बघा, टेस्टी अशी खिचडी आहे. मम्मी येते त्याचं पण ताट घेऊन. फिलहाल तर मी मस्त जेवण करून घेते गाईज, मग भेटते तुमच्यासोबत. या तुम्ही पण मस्त टेस्टी अशी खिचडी खायला. सो गाईज, फायनली माझा वॉलपेपर लागला आहे, बघू शकता तुम्ही. वाव यार, इतकी रिच लुक देत आहे भाई, म्हणजे जबरदस्त लुक आलेला आहे. आणि सोबतच हा माझा टेबल आहे, तर ह्याला पण मला छान असं डेकोरेट करायचं होतं, पण हा जो वॉलपेपर आहे तो इतका सडला निघाला की काय सांगू. तर हा आता माझा सेटअप आहे. मी सध्या सेटअप वगैरे काही लावणार नाहीये, म्हणजे वेळ आहे मला सेटअप लावायला. फक्त हेच थोडा मेस क्रिएट करत आहे. बाकी हा आणि हा सेक्शन जबरदस्त. तर दिसेलच तुम्हाला, चांगलाच टर्न आउट होईल हा. आणि इकडे पाहिजे लेकर आहे माझी, तर आम्ही आता झोपायला जात आहे वरती. बाकी जे सामान आहे आम्ही असंच राहू देणार आहे. भेटते मी तुमच्यासोबत उद्याला डायरेक्ट. तोपर्यंत तुम्ही पण झोपा, मी पण झोपते. सो हॅलो गाईज, मी आता माझ्या सेटअपवर बसलेली आहे. सेटअप म्हणजे हे जे माझा सेटअप आहे नेल आर्टचा, तिथे मी बसले आणि माझी ही वॉल अशी अशी टर्न आउट झाली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मेस आहेच रूममध्ये. तर आज आता क्लायंट येत आहे, त्यांना एकाच हाताची नेल्स करायचे आहेत, तर मी त्यांचाच वेट करत आहे. आणि माझं जेव्हा फुल कंप्लीट होऊन जाईल सगळं काम, तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच की मी कसं काय केलेलं आहे सर्व. तर आणखी मी पार्सल्स बोलावले आहेत, तर ते पण मी शेअर करेलच तुमच्यासोबत. आता क्लायंट येण्याची मी वाट बघते, आणि क्लायंटचे नेल्स झाल्यावर ते पण मी तुम्हाला दाखवेलच. आणि बघा, सध्या तर माझे क्लायंट होऊन बसले आहेत, माझे पिल्लं बघू शकता तुम्ही, क्लायंटच्या चेअरवरती बसून गेले आहे. म्हणजे भाई कुछ भी यार, चलो कोई बात नाही. मी क्लायंटचा वेट करते. जेवण वगैरे मी केलं आहे आणि आता वाजत आहे 3. तर आता बघू किती वाजता येतात आणि किती वाजता नाही. भेटतेच मी कसं तुमच्यासोबत मग. सो गाइज, आप लोग देख सकते हैं की एक पायरी मी चढलेली आहे. ते कशाची? माझ्या स्टुडिओला डेकोरेशन करण्याची. बघू शकता तुम्ही, वॉल माझी कंप्लीट झाली आहे. स्ट्रीप लाईट पण लागून पूर्ण तयार आहे, बघू शकता तुम्ही. आता काय राहिलेलं आहे, मी कर्टन्स पण लावले आहे. तुम्हाला माहिती आहे तिथं हे लावायचं होतं आपलं स्ट्रीप लाईट, त्याच्यामुळं मी कर्टन्स काढले. तर आता मी कर्टन्स लावून घेईल. त्याच्यानंतर बाकी आहे थोडंफार डेकोरेट करणं. मी एकदम जास्त डेकोरेट नाही करणार आहे, असं बचं मला आवडत नाही. फक्त मी एक माझ्या माधवीज मेकओव्हरची प्लेट इथे लावणार आहे, बस. खाली उतर, खाली उतर, खाली उतर, खाली उतर. तर ते LED लाईट माधवीज मेकओव्हरची, ते माझी इच्छा आहे लावायची. बाकी पाहू नंतर काय होते, तर लावण नाही लावण याचं काही फिक्स नाही आहे माझं. बघू इन फ्युचर, कारण की त्याच्यामध्ये लाईट नाही येत. त्याच्यामध्ये जर लाईट आलं असतं ना, तर मग काही टेन्शन नाही. तर आणखी त्याला लाईटचा हे, मग इथं सगळं असं ते असं वायर असा जाईल, त्याच्यामुळं ते मला थोडंसं हे वाटलं, ते विचित्र वाटलं ते. तर ठीक आहे, काही विषय नाही. तर आता माझी रूम ही ॲस्थेटिक झालेली आहे, बघू शकता तुम्ही.
माझा मिरर तुटला म्हणून, नाही तर तो आणखी सुंदर दिसलं असतं गाईज. गाईज तर ठीक आहे, मी आता डेकोरेशन वगैरे करते. माझ्या हाताने कामं बाकी आहे थोडे, ते पण मी कंप्लीट करून घेते. नंतर तुमच्यासोबत भेटते. गाईज मी क्लायंटचं वर्क काही तुम्हाला दाखवू शकली नाही. आजचा दुसरा दिवस ओलांडून गेला, पण त्या दिवशी कसं मला वेळ काही भेटला आणि खूप थकून गेली होती आणि खूप लेट पण झालं होतं. त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ नाही काढला. सो आता मी मम्मीला जस्ट सोडून दिलं आणि लाइटिंग बघू शकता तुम्ही. लाइटिंग छान अशी लागली आहे माझ्या घरी, बघा सुंदर अशी. आणि आता माझे जे कॅट्स आहे त्या ना नुसतं घरात राहते, अजिबात बाहेर जात नाही. आता एक हे पहा, ह्या दोघी जणी इथे बसलेला आहे सुंदरी, आणि एक हा सुंदरा खाली बसलेला आहे. हे बिलकुल बाहेर जात नाही. यांना काय माहिती घरात काय एवढा इंटरेस्ट वाटते आणि काय नाही. चला असू द्या. तर आता मी ना एक ऑफर ठेवलेली आहे. इंस्टाग्रामवर जाऊन बघून घ्या तुम्ही. मॉडेल माधवी सर्च करा इंस्टाग्रामवर आणि तिथे बघा मी एक ऑफर टाकलेली आहे, कारण की या महिन्यामध्ये माझा वाढदिवस आहे. तर वाढदिवसानिमित्त मी एक छान प्रेस ऑन नेलवर ऑफर ठेवलेली आहे. 199 रुपयामध्ये मी जेवढ्या त्या व्हिडिओमध्ये डिझाईन दिलेल्या आहेत तेवढ्या डिझाईनपैकी कुठलीही डिझाईन तुम्हाला 199 रुपयामध्ये करून भेटेल. फक्त ही ऑफर 31 तारखेपर्यंतच व्हॅलिड राहणार आहे. सो ही सुंदर ऑफर मी कालच टाकली आणि थांब ना ग. कालच टाकली आणि कालच मला 2 ऑर्डर्स येऊन पण गेल्या. म्हणजे कन्फर्म 2 आल्या आणि त्याच्या तुटक्या फुटक्या 3 आल्या आहेत. तर त्यांचं काही आणखी कन्फर्म झालं नाही. 2 याचं पेमेंट मला झालेलं आहे. बाकी ज्या 3 आहे त्या फक्त म्हटलंय त्यांनी मला. तर ते बघूया आपण काय होतं आणि काय नाही तर. आणि आता मी एक ऑर्डर कंप्लीट केली आहे, दाखवून देते तुम्हाला. हे बघा, ही एक ऑर्डर जी आहे मी ती कंप्लीट केली आहे, बघू शकता तुम्ही. सुंदर असे नेल्स केले आहे आणि आणखी असेच ऑर्डर आहे ह्या शेपचे, पण कलर थोडासा न्यूड आहे. सो ते पण मी आता कंप्लीट करणार आहे थोड्या वेळामध्ये. सो तुम्ही असेच राहा कॉन्टिन्यू. मग मी व्हिडिओज बनवेल. पहिले मी माझं काम करून घेते, मग मी थोडंसं मस्त नट्टाफट्टा करेन आणि काहीतरी छान व्हिडिओज बनवेल तुमच्यासाठी. सो तोपर्यंत तुम्ही असेच राहा. आणि माझा बाबू आलाय. बाबू बाबू माझ्याजवळ यायसाठी बाबू 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 बाबूचे नख लागले असते मला आता. बाबू ना अजिबात ऐकत नाही. सो गायज मी माझं वर्क करायला घेतलेलं आहे. मी माझ्या वर्क विषयी खूप सिरियस आहे. म्हणजे मला माझं पहिले पार्लर, म्हणजे माझं पार्लर आताही आहे, पहिले फक्त मी मेकअप करत होती, फेशियल थ्रेडिंग वगैरे करत होती. तर मला त्या गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट नव्हता वाटत जितका मला ह्या नेल्समध्ये वाटतो. भाई खूप मला कॉन्टेंट पण भेटतात नेल्समध्ये आणि मी मस्त माझं वर्क पण करू शकते चांगल्या माइंडने. तर मस्तपैकी माझं वर्क मी चालू केलेलं आहे. आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये असं वाटत असेल की हे तू रॉंग करतेय, तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगत जा की तू चुकतीये भाई माधवी, तुला हे बरोबर करणं खूप गरजेचं आहे. मला परफेक्ट बनायचं आहे. नाही काही तर मी या कामामध्ये परफेक्ट तर बनूच शकते. माझी इच्छा आहे की मी परफेक्ट व्हावं, नेल आर्टिस्ट बनावं चांगलं. मी काही लोकांना काही जज वगैरे करत नाही, काही लोकांविषयी बोलत नाही. मी भलत्याच लोकांविषयी बोलते आणि लावून भलतेच घेतात. ते का लावून घेतात त्यांचं त्यांना माहिती. आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे. चला असू द्या. हा शेप ना समोरच्यांना असा स्क्वेअर शेप मध्ये पाहिजे आहे. फ्रेंच स्क्वेअर टिप मध्ये जरा जास्त चांगलं दिसते. मस्त.
कोई तारीफ करे या ना करे, मैं खुद की तारीफ कर लेती हूँ गाईज. त्याला मग इतके मच्छर डसत आहे ना इथे, खूप जास्त मच्छर डसून राहिले माहितीये. ठीक आहे गाईज, मी माझं वर्क कम्प्लीट करून घेते आणि तुम्हाला जे माझं कम्प्लीट वर्क आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो आजच्यासाठी एवढंच. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून बेल सुरू करून द्या, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. सो बाय.